मनोज जरांगे पाटलांची आज 3 ठिकाणी सभा होणार आहे। परभणीत 3 ठिकाणी सभा आहे। सोनपेठ, गंगाखेड आणि सेलूमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभा होणार आहेत। सोनपेठमध्ये सकाळी 10 वाजता या सभेला सुरुवात होईल। बरोबर तासभर शिल्लक आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेकरता। आजचा आणि उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। 23 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील यांनी इशारा सभेचं आयोजन केलेलं आहे। इशारा सभेत आपण आगामी निवडणुकांच्या आगामी आरक्षणाच्या दृष्टीने आपली रणनीती निश्चित केली जाणार आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। मराठा आरक्षणासंदर्भात आपली रणनीती कशी असेल हे आपण ठरवणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे 23 डिसेंबरला ही इशारा सभा होणार आहे। त्या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळानं सुद्धा सरकारी शिष्टमंडळानं सुद्धा जरांगे पाटील यांची काल भेट घेतली। जवळपास 2 तास शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली, पण सगळे सोयरे या शब्दावर येऊन ही चर्चा थांबली। ही चर्चा निष्फळ ठरली। मनोज जरांगे पाटील यांनी काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत सरकारकडे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे सोयरे याचा अर्थ सरकारनं स्पष्ट करावा। दुसरी सगळ्यात महत्त्वाची बातमी, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना तुम्ही आरक्षण कसं देणार हे सरकारनं स्पष्ट करावं। या 2 प्रमुख मागण्या आता मनोज जरांगे पाटील यांच्या आहेत। या सगळ्या संदर्भात सरकारनं सुस्पष्टता 24 डिसेंबर पर्यंतच द्यावी असंही जरांगे पाटील म्हणतात। आज 22 तारीख, उरलेत केवळ 48 तास। 48 तास शिल्लक असताना जरांगे पाटील यांची आज परभणीत ही सभा होतीये। त्यामुळे जरांगे पाटलांच्या या भूमिकेकडे, या सभेकडे सगळ्यांच्या नजर आहेत। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया परभणीला आपले प्रतिनिधी खालिद नाज यांच्याकडे। खालिद, बरोबर 48 तास आता उरलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जो अल्टिमेटम दिलेला होता 24 डिसेंबरचा, तो संपण्याकरता बरोबर 48 तास आता उरलेले असताना आता जरांगे पाटलांची परभणीत ही सभा होतीये। आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची परभणीत 3 ठिकाणी जाहीर सभा आहे। सुरुवातीला तासाभरानंतर आता सेलू शहरात त्यांची जाहीर सभा आहे। त्यानंतर दुपारी 12 वाजता सोनपेठ शहरात आणि सायंकाळी 4 ते 5च्या सुमारास गंगाखेड शहरात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे। आज या ठिकाणी मी ज्या सभास्थळी आहे त्या ठिकाणी 1985 साली स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती। त्यानंतर आज याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आहे आणि या सभेकरिता मागच्या 1 महिन्यापासून मोठी तयारी सुरू झालेली होती। या सभेकरिता जवळपास 2 ते 2.5 लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलेली आहे। थोड्या वेळानंतर याच ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील सरकारला काय इशारा देणार आहे याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कारण बीडला जरांगे पाटील यांची सभा आहे आणि त्या इशाऱ्याच्या अगोदर सेलूत या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची ही जाहीर सभा होणार आहे आणि या जाहीर सभेतून मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांना काय संबोधित आणि काय इशारा देतात हे निश्चित। खालिद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।